मित्रांनो, इंग्रजांनी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, सिंध प्रांत आणि यमन या भागांनी मिळून एक प्रांत बनवला होता, ज्याचे नाव होते बॉम्बे प्रांत। या प्रांतात प्रामुख्याने मराठी, गुजराती, सिंधी आणि कन्नड या चार भाषा बोलल्या जायच्या आणि त्यांच्या उपभाषा बोलल्या जायच्या। आता ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र होतो त्यावेळेस काही लोक भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करतात। याला काँग्रेसचे मोठमोठे नेते विरोध करतात। याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि आरएसएसचे हेड एम.एस. गोळवलकर हे समाविष्ट असतात। त्यांचे म्हणणे होते की भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करणे देशाच्या एकतेच्या विरुद्ध आहे। तसेच गोळवलकर यांचे म्हणणे होते की एक राष्ट्र आणि एक ध्वज। पण 1950 मध्ये स्टेट ऑफ मद्रास येथे पोट्टी श्रीरामुलू नावाच्या काँग्रेस लीडरने आंध्र भाषिकांसाठी वेगळे राज्य बनवले जावे यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले आणि या उपोषणात त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आंध्र प्रदेश निर्माण करण्याची घोषणा केली। आता एका राज्याची मागणी पुरी झाल्यानंतर सगळ्यांनीच भाषेच्या आधारावर राज्याची मागणी करायला सुरुवात केली। यातलेच दोन राज्य होते महाराष्ट्र आणि गुजरात। आता 6 फेब्रुवारी 1956 रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुणे येथे टिळक स्मारक मंदिरात करण्यात आली। या समितीचे अध्यक्ष होते केशवराव जेधे। संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली पहिली सभा भरवली आणि महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना या सभेसाठी आमंत्रित केले, विशेष करून विरोधी पक्ष नेत्यांना। या सभेनंतर संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलने करायला सुरुवात केली। या समितीचे आंदोलन करण्याचे मुख्य ठिकाण होते पुणे। या समितीची मागणी होती संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रासोबतच मुंबई, गोवा, बेळगाव, परभणी, निपाणी, कारवार आणि पश्चिम महाराष्ट्र मिळून एक संयुक्त महाराष्ट्र तयार करण्यात यावा। बॉम्बे सिटीजन कमिटी हे सरकारला म्हणतात की बॉम्बे महानगरला महाराष्ट्रापासून वेगळे करून एक संयुक्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनवा। या बॉम्बेची मागणी मराठी माणसे करीत आहेत। या कमिटीमध्ये खूप मोठे मोठे व्यक्ती होते, ज्यांच्यात सर पुरुषोत्तम दास, ठाकूर दास आणि सर जे.आर.डी. टाटा सोबतच खूप व्यापारी या कमिटीशी जोडलेले होते। आता गुजरात मध्ये सगळ्या गुजराती भाषिकांना एका छताखाली आणण्यासाठी इंदुलाल याज्ञिक यांनी गुजरात मध्ये महागुजरात आंदोलन सुरू केले। या आंदोलनाचे मुख्य मुद्दे होते सौराष्ट्र, मुंबई, डांग हा भाग गुजरातला जोडून एक महागुजरात बनवायचा। याच कारणाने गुजरात मध्ये खूप आंदोलने झाले, पण याच्यातलेच एक आंदोलन होते 1956 चे खंबी सत्याग्रह। या आंदोलनात काही अहमदाबादचे विद्यार्थी लाल दरवाजा समोर असलेल्या काँग्रेस भवनासमोर जाऊन आंदोलन करू लागले। या आंदोलनाला थांबवण्यासाठी त्या काळचे बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना लाठीचार्जचा आदेश दिला आणि पोलिसांच्या या लाठीचार्ज मध्ये 6 ते 7 विद्यार्थ्यांचा जीव गेला। आता ह्या कारणाने महागुजरात आंदोलन अजून पेटले। गुजरातच्या गावापर्यंत आंदोलन पोहोचले। आता जे आंदोलन फक्त शहरात होत होते आता ते गावात पण व्हायला सुरुवात झाली। पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे वळूया तर संयुक्त महाराष्ट्र समितीच्या संयुक्त महाराष्ट्राचा विचार करण्यासाठी केंद्राने 3 वेळा वेगवेगळे आयोग बनवले होते। धार आयोग, जेपी आयोग, फजालेली आयोग। या तिन्ही आयोगांनी ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची मागणी बघितली त्यावेळेस त्यांनी संयुक्त महाराष्ट्राला मंजुरी देण्यासाठी नाकारले। आता ज्यावेळेस त्यांनी मागणी नाकारली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रावर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली, ज्यात महत्त्वाचे ठिकाण बनले मुंबई। जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस मुंबईमध्ये पोहोचले त्यावेळेस त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी करण्यात आले। हेच बघून जवाहरलाल नेहरू खूप चिडलेत आणि त्यांनी लोकांना शेमलेस आणि डिसलॉयल म्हणून संबोधले। याच्यानेच आंदोलन अजून चिघळले आणि हिंसक झाले। याच कारणाने पोलिसांनी फायरिंग केली आणि या फायरिंग मध्ये श्री गाडीगावकर यांचा मृत्यू झाला। ज्या अगोदरही आंदोलकांवर गोळीबार झाला होता त्यातही खूप लोकांनी आपले जीव गमावले होते, पण ह्यावेळेस परिस्थिती वेगळी होती। लोक आपला जीव देण्यासाठी तयार होते पण मागे हटण्यासाठी तयार नव्हते। आता केंद्र सरकारलाच आंदोलकांसमोर गुडघे टेकावे लागलेत आणि आंदोलकांच्या मागण्या पुऱ्या कराव्या लागल्यात। 1959 मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात दोन वेगळे राज्य असतील याच्यावर साईन करण्यात आली। मुंबई शेवटी महाराष्ट्रातच आली। 1 मे 1960 साली महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही वेगळे राज्य बनून अस्तित्वात आले। तर मित्रांनो, हा सगळा होता मुद्दा जो मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।